नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंजारला जर्नी सिरीज पार्ट 4 मध्ये। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत अंजारलेमधील फेमस असं लाईट हाऊस आणि त्यानंतरला तिकडून आपण जात आहोत तरी बंदर म्हणून एक असलेला बंदर। सो पुढे व्हिडिओ एन्जॉय करा, आवडल्यास लाईक करा। चला तर मग पुढे जाऊया आपण लाईट हाऊसकडे। पहिले आपण जात आहोत लाईट हाऊसकडे। हा गेट आहे लाईट हाऊसचा। तर मित्रांनो, वेळ आता 3:30-2:30 वाजलेले आहेत आणि इथे लाईट हाऊसला फिरण्याची वेळ 4 ते 5:30 आहे। फॉरेनरसाठी 25 रुपये, स्टील कॅमेऱ्यासाठी 20 रुपये, व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी 25 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात आणि इकडे तुम्ही फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढू शकता। इथे अलाउड आहे। वरती लाईट हाऊसमध्ये जाता येतं, असं ते पूर्ण लाईट हाऊस आहे वरती आणि वरून एक वेगळाच व्ह्यू दिसतो। हा गेट आहे। आपण बघूया, प्रयत्न करूया 4:30 वाजता येण्याचा, पुन्हा 4 वाजताचा, आणि त्याच्या समोरचा हा नजारा आपण आपल्या याच्यामध्ये कॅप्चर करू। इकडनं राईट साईडने जो रस्ता गेला आहे तो पुढे पुढे केळशी बीचला गेला आहे, केळशी गावात गेला आहे। आपण तिकडे पण जाऊया। मित्रांनो, जर दापोलीला येत आहे तर नक्की या ठिकाणी भेट द्या, अंजारल्याचा लाईट हाऊस। आणि हा असा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळेल। हे सुंदर असं एक पठार आहे, त्या पठारावरनं आपल्याला सगळं काही पाहता येईल। तिकडे तो हरणेचा किल्ला आहे, आम्ही तिकडून आलो। पर्यटक आहेत तिथे अजून, पठारावरती फेरफटका मारतात। आणि हे सुंदर असं लाईट हाऊस खूप छान दिसतं आणि सेल्फी काढण्यासाठीचं एक असं टुरिस्ट स्पॉट पण म्हणून खूप फेमस आहे अंजारल्यामध्ये। या पठारावरती पूर्णपणे अशी कातळ आहे हा, आणि कातळावरती सगळ्या जास्त गवत उगवलेलं नाही आहे। तर हा दिसायला इकडचा निसर्गरम्य वातावरणच वेगवेगळ्या कलरफुल्स असे निसर्गाचे कलर्स इथे दिसत आहेत आपल्याला। आपण थोडं पुढे जाऊया कसं आहे पाहण्यासाठी। जास्त पुढे जाणार नाही आहोत, थोडंसंच पुढे जाऊन बघूया। पाऊस येण्याची शक्यता आहे, दाट आहे पाऊस आणि हवा पण खूप आहे, त्यामुळे आपण जास्त पुढे जायचं नाही आहे। थोडं समुद्रालगत असलेलं थोडंसं इथे झाडाची संख्या आहे, पण बाकी हे सगळं चाललेलं आहे। बाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, जे पेवर ब्लॉक्स आहेत ते मोठे ते समुद्रात टाकण्याचे, त्याची कन्स्ट्रक्शन सुरू आहे इथे। वरती एक टॉवर दिसतोय आणि आपण तिकडून आलो हरणे वगैरे करत, अंजारला वगैरे करत। आता आपण हरणे तिकडे लांब राहिलं, खूप लांब आहे दिसतंय, आणि आता पाऊस तिकडनं येतोय, सो मी परतीच्या वाटेवरती लागतो। व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत असेल की नाही, पण पाठून खूप सारा पाऊस येतोय आणि हा असा सुंदर असा व्ह्यू आहे, खूप छान दिसतंय। इकडे वरती आल्यावरती हवा पण खूप आहे आणि असा हा पूर्ण पठार हे पूर्ण भरलेला आहे गवताने। शिवाय हे लाईट हाऊस पण खूप छान दिसतंय। ह्याची एंट्री 4 वाजताची आहे। तिथे आपण बघूया नेक्स्ट टाइम कधी आपल्याला जमलं तर वरतून व्ह्यू काढतो। तुम्ही कमेंट करा, मी नक्की इथे भेट देईन आणि नेक्स्ट ब्लॉग लाईट हाऊसच्या वरतून म्हणजे आतून जे कसं काय आहे ते दाखवेन। आता पुढे बघूया नेक्स्ट स्टॉप काय आहे ते आणि बघू। तर मित्रांनो, पाऊस खूप असल्यामुळे मी जरा रस्त्याच्या कडेला थांबलेलो आहे आणि इकडे असं सुंदर असं हे मोठं असं वडाचं झाड आहे। वडाच्या झाडाने मला संरक्षण केलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे। मित्रांनो, एक टुमारो लँड म्हणून एक लोढाचं एक नवीन हे बनतं आहे रिसॉर्ट, ते ह्या दिशेने असं वरती आहे
आणि त्या थोडंसं वरती आलो ह्याच रस्त्याला त्याच्या एंट्रीला, तर हा असा व्ह्यू दिसतोय, हा किनारा, आणि हे खूप सुंदर दिसतंय. मी मगाशी तिथे होतो आणि हा समुद्र किनारा पण अनटच आहे, इथे कोणी येत नाही सहसा. बगळे मात्र, बगळ्यांचा थवा आहे तुम्हाला इथे पाहता येईल. आणि तुम्ही जर या बीचवरती जाल तर खूप मजा येईल तुम्हाला. खाली हे पूर्ण कातळ आहेत, दगडं वगैरे आहेत, त्यांची ही काळी दगडं वगैरे सगळी लागलेली आहेत या बीचला. हा एक व्ह्यू खूप सुंदर आहे. आणि केळशीला जाण्याचा हा मार्ग आहे. हा रस्ता इकडून असा लोढाच्या इथून वरून खाली आलेला आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ह्या रस्त्याला लागूनच असा समुद्र किनारा आहे. तुम्हाला ह्या समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा केळशीला. केळशीचा हा समुद्र किनारा इतका सुंदर आहे की तुमचे डोळे दिपून जातील अगदी. आणि खूप छान असं दृश्य आहे इथे. ह्या संपूर्ण रस्त्याच्या कडेला लागलेला असा हा समुद्र किनारा. खाली दगड आहेत, या दगडावरती बसून तुम्ही आरामात फोटोज वगैरे काढू शकता, भेट देऊ शकता. शांतपणे असं ह्या किनाऱ्याच्या नजदीक असं तुम्ही मजा करू शकता आपल्या फॅमिलीसोबत. सो मित्रांनो, पुढे केळशीला जाताना आपल्याला एक असा समुद्रकिनारा लागेल. तो एक अनटच आहे. तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता. आपली गाडी इकडेच अशी लावून, जशी या लोकांनी लावलेली आहे, गुजरातवरनं जे आलेले आहेत पर्यटक त्यांनी. आणि सुंदर असा हा समुद्र किनारा आहे. तुम्ही हा एक्सप्लोर करू शकता, येऊ शकता, भेट देऊ शकता. पुढे खूप छान असं दृश्य आहे समुद्राचं, सुंदर आहे. इकडे येऊन तुम्ही आरामात फोटोग्राफी वगैरे सगळं काही करू शकता. पूर्ण खडकाळ आहे, त्यामुळे इथे भरती ओहोटीचं पण टेन्शन नाही आहे जास्त. नक्की भेट द्या या समुद्र किनाऱ्याला. केळशी जवळ असलेला हा बीच, केतकी रिसॉर्टच्या पाठीमागे. तर मित्रांनो, घरी परतताना मी म्हणालो की एकदा तरीबंदर म्हणून काय आहे ते बघून यावं. तर तरीबंदर हा असा स्पॉट आहे की जेथे छोट्या मच्छी बोट त्या पार्क केल्या जातात. छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या ज्या फिशिंग बोट आहेत त्या बोट इथे पार्क केल्या जातात. आणि या बंदराला एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मला ते सगळेजण लावले जातात. जेटी टाईप आहे, छोटी जेटी आहे. आणि आपण जे वरून पाहिलं होतं ते आता आपण समोरासमोरून पाहतोय. तो जो केळण त्या पट्टीवरती आहे, ही पकड बोलतात, पट्टी बोलायचे पहिले. आणि आता हे त्या लोकांनी एक असं सुंदर असं जेटी टाईप तयार केलेलं आहे. तिथे पण जाणार आहोत. तिथे जाणं अलाउड नाही आहे, पण आपण एकदा जाऊन एक्सप्लोर करूया काय आहे नक्की, कसं बांधकाम केलेलं आहे ते. आणि ह्या दिशेला ह्या दळणवळणाचं साधन म्हणजे बोट होती सुरुवातीला. आणि त्या साधनाचा पुरेपूर उपयोग करावा म्हणून अडखळवरनं तिकडून त्या दिशेने बोट यायची ती इकडे. तर हे ट्रान्सफर होण्यासाठीचं दळणवळणाचं साधन म्हणजे ही बोट होती. आता ह्या बोटी सगळ्या इथे लागलेल्या आहेत. मच्छीमार समाज आहे हा पूर्ण. आणि त्यांच्या ह्या बोटी इथे शरणाला आलेल्या आहेत. इथे मोहल्ला आहे. इकडून पुढे गेलात की असे तुम्हाला हे सगळे व्ह्यूज मी वरून व्ह्यू केलेला आहे, व्हिडिओमध्ये आहे माझ्या, तर तुम्ही पण पाहू शकता. तर असा हा व्ह्यू. आणि ही आहे जेटी. खूप सुंदर अशी जेटी बांधलेली आहे इथे. आणि मोठी पण आहे थोडी, म्हणजे छोट्या बोटींसाठी योग्य आहे. खूप छान दिसते इथून व्ह्यू.
आणि अजून एक नवीन असं एक्सप्लोर जागा आहे ही. मोस्टली ब्लॉगर्स लोक इथे येतात की नाही माहीत नाही, पण मी टाकत आहे. तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर आवडला असेल तर, आणि नक्की व्हिजिट करा ह्या जागेला. तर मित्रांनो, मी आता आलो आहे तरी बंदरला बाजूला असलेला एक नवीन असं काहीतरी बनलं आहे, म्हणून मी पाहायला आलो, एक्सप्लोअर करायला आलो. हे जे असे फेवर ब्लॉक ठेवलेले आहेत ते अगदी समुद्रात आतपर्यंत ठेवलेले आहेत. सुरुवातीला मला कळालं नाही हे काय आहेत नक्की, ते अगदी इथपर्यंत आहेत. त्याच्यानंतरला ते पुढपर्यंत असे पूर्ण ते ब्लॉक ठेवलेले आहेत. तर ते ब्लॉक ॲक्च्युली ती सिस्टम आहे एक, की जेणेकरून आतमध्ये जे असलेले खाडी आहे तिच्यामध्ये समुद्राच्या लाटा जोरात आतमध्ये जाऊ नये. आतमधल्या नौका जे मच्छीमार लोक घेऊन आलेले आहेत, बोटी, त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे सगळं केलेलं आहे. अरेंजमेंट आहे ती, म्हणजे जेणेकरून ते लाटांचा प्रभाव कमी होतो आणि त्या ब्रेकवॉटरवरती, त्याला ब्रेकवॉटर असं म्हणतात, आणि वॉटर ब्रेक केलं जातं. आणि त्या ब्रेकवॉटरमुळे काय होतं की आतमध्ये पाणी येत नाही आणि ज्या लाटांचा जो करंट आहे पाण्याचा तो कमी प्रमाणात होतो. तर ह्या लाटांचा प्रादुर्भाव म्हणजे असर किंवा काय म्हणतात इंटेन्सिटी कमी करण्यासाठी जे बांधलेलं आहे हे जे ते त्याला ब्रेकवॉटर असं म्हटलं जातं. आणि ते इथे आता नवीन बांधलं गेलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये मच्छीमार लोक व्यवस्थित आपल्या बोटी पार्क करू शकतात. शिवाय हा आपला डोंगर दिसतोय, डोंगरावरती ही गुरं चरताना दिसत आहेत. आपण या वरच्या ठिकाणाहून आलो होतो आणि आता वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. हे ब्रेकवॉटर आहे संपूर्ण. हे खाली जे फेवर ब्लॉक दिसत आहेत ना, ते सगळे संपूर्ण ब्रेकवॉटर आहे. ते अगदी पुढपर्यंत समुद्राच्या आतपर्यंत गेलेलं आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आता हा समुद्रकिनारा अजून खूप छान दिसतोय. या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या ह्या मुलांनी. ते इकडे आता क्रिकेट सुरू आहे, यांचं क्रिकेट सुरू आहे. इथे आता खेळ समुद्रावरती खेळायला ओपनमध्ये खूप चांगलं असतं, तो ते इथे आता खेळत आहेत. हे सगळे लोकल लोक आहेत आंध्रातलीच, ते आता संध्याकाळच्या वेळेस येऊन इथे खेळत आहेत. बाकी आपण त्या समुद्रकिनाऱ्याला जाऊन आलो तिथे आणि आता आपण घरी जात आहोत. तर मित्रांनो, मी आता पुन्हा घरी चाललो आहे. उशीर खूप झालेला आहे आणि आता पुन्हा बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करणं शक्य होत नाही आहे. पुन्हा पाऊस येईल आणि मग खूप उशीर होईल. सो आणि लाईट हाऊस जो एक्सप्लोअर करायचा राहिला आहे तो मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये करेन, जर तुम्ही कमेंट केलेत माझ्या ब्लॉगला तर. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत बाय बाय.